तर चला मी ना चेंज करून येते, जे काय असेल ते रेसिपी तुम्हाला शेअर करेन। असं तर चेंज केलं। काही दिवसापूर्वी ना मला ना इंडस व्हॅली करून ना काही भांडी आलेली आहेत, हे बघू शकता। एक आहे, एक कढाई आहे आणि एक डोसा पॅन आहे, हे बघू शकता। एवढं आहेत। आता ही सगळं मी घेऊन जाणार आहे बाहेर आणि प्रत्येकामध्ये काय काय रेसिपी जी होईल ती मी तुम्हाला शेअर करणार आहे। हे जे आहेत ना हे कास्ट आयरन म्हणतात, त्यातले आहेत। हे ओजी आहेत भांडी, पण रिझल्ट जर बघायला गेला तर तो सगळा रिझल्ट बेनिफिट बघूनच मग मी हे केलेलं आहे, शेअर करायला तयार झालेले आहे। तर आता सुरुवातीला बटाटी जी आहेत ना ती बटाटी लावते, कारण उपवास म्हणले की सगळ्या ह्याच्यात ना बटाटाच, आपण जास्तीत जास्त बटाट्याचा वापर करतो। हॅलो नमस्कार, मी सोनाली। सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। सगळ्या जणी कशा आहात? व्हिडिओ थोडासा तुम्हाला आजचा वेगळा दिसत आहे, म्हणजे कसं की काल तुम्ही बघितलं भाजीपाला वगैरे आम्ही घेऊन आलो, आठवडी बाजार जो आहे तो फिरवून आलो, तुम्हाला पण फिरवलं। खूप कमेंट होत्या, भरपूर साऱ्या कमेंट करण्यात आलेल्या होत्या की ताई आमच्याकडे एवढा रेट आहे, तुमच्याकडे एवढा आहे, छान फ्रेश अशा भाज्या मिळाल्या। खूप साऱ्या ताईंची जी मतं होती ना की बाबा कमी जास्त रेट करायला पाहिजे, काही ताईंचं असं म्हणणं होतं की नको, शेतकऱ्यांना तर अजिबात नको कमी जास्त करायला। तर यस, मी दोन्ही पण कमेंटचा अगदी मनापासून आदर करते, कारण दोघंही त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहेत। तर व्हिडिओ जो होता ना हा मी आजच्याच म्हणजे जो तुम्हाला आलेला होता ना त्याच्यामध्येच ॲड करणार होते, पण मला तेवढा एडिटिंगला वेळ नव्हता, म्हणून म्हटलं चला हा पार्ट जो आहे तो नंतर तुम्हाला शेअर करूया। आजचा व्हिडिओ रिमिक्स येत आहे। तिकडून आल्यानंतर भाजीपाला जो आहे तो थोडा हवेशीर ठेवला आणि मग सिंगाड्याचं जे पीठ होतं ना त्याचा आज शिरा पण बनवणार आहे, सोबत चिला पण बनवणार आहे। म्हणजे जी रेसिपी आहे ना ती तुम्हाला मी शेअर एवढ्यासाठी करत आहे। हा सिंगाड्याचं पीठ जे आहे ते तुम्ही नवरात्रीमध्ये सुद्धा खाऊ शकता। आता सकाळी मी काय केलं तर फक्त खिचडी केली साधी सिंपल, आणि संध्याकाळी म्हणले एकादशीला थोडंसं हे बनवूया जेणेकरून पोट भरून मुलं पण जेवतील, त्यांनी पण उपवास पकडलेला होता। हे जे माझ्याकडे आलेले इंडस व्हॅलीचे जे काही प्रोडक्ट आहे कास्ट आयरनचे, हे खूप बेस्ट आहेत, वजनाला खूप छान आहेत। क्लीन करायला आधी हलकंसं आहे ना घासून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आणि बस तुम्ही याचा वापर करू शकता। जर कुठल्या ताईला हे प्रोडक्ट पाहिजे असेल, वजन क्वालिटी सगळं बेस्ट आहे, तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। सोबतच मी बनवून पण तुम्हाला दाखवत आहे, कारण मी पहिल्यांदा बनवत आहे, म्हणलं पहिली कढई ठेवलेली आहे यातली। तर शुभारंभ जो आहे तो गोडापासून करूया। हलवा जो आहे तो बनवत आहे मी सिंगाड्याच्या पिठाचा, तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे, आता आम्ही किती आहोत खाणारे त्या हिशोबानं 3-4 चमचे मी घातलेलं आहे पीठ अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे की जेव्हा आपण म्हणजे बेसन भाजतो ना अगदी मोकळं मोकळं होतं तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित मी फिरवून व्यवस्थित भाजून घेतलं। याच्यासोबत ऑलरेडी हा लाकडी चमचा जो आहे तो येतो, माझ्याकडे आहेत लाकडी चमचे। जसे तुमच्या कमेंट येतात की मातीची भांडी वगैरे ताई तू वापरते तेव्हा वापरत जा, तर हा पण तसाच आलेला आहे। आता मोकळं झालं की याच्यामध्ये ना 2-3 चमचे साखर ॲड केलेली आहे। बरेच जण पिठी ॲड करतात, तसं पण केलं तर चालेल। साखरेच्या वाटणीत गूळ टाकला तरी पण चालेल आणि गरम पाणी जे आहे ना ती वरून ओतायचं आहे हलकंसं। हे पीठ ऑलरेडी चिकट असतं, म्हणजे असं आपला रव्याचा शिरा वगैरे आपण कसं करतो तसं नाही, जसं आपण आपल्या गव्हाच्या पिठाचा सुद्धा हलवा बनवतो ना तशा पद्धतीने हे पीठ जे आहे ना थोडंसं चिकट असतं। पाणी म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं अंदाजे पाणी घालायचं। थोडंसं हे जी कढई सोडली ना समजायचं की आपलं जे आहे हलवा तो बऱ्यापैकी झालेला आहे व्यवस्थित। थोडंसं अजून 1-2 मिनिट मी परतवून घेणार आहे। पावडर जी आहे वेलची पावडर आणि बडीशेप पावडर दोन्ही पावडर मी ॲड केलेले आहेत। हलकंसं झाकून ठेवलेलं आहे, 1-2 मिनटं बारीक फ्लेमवर ठेवून मी उतरवून देणार आहे। बटाटी होती कुकरला लावलेली होती, व्यवस्थित झाली। बटाट्याची भाजी करणार आहे। बटाटा कुठल्याही ह्याच्यामध्ये ॲड केला तर खूप सारे पदार्थ बनतात, पण मी म्हणलं की जी मी चिला करणार आहे त्याच्यासोबत ना बटाट्याची भाजी बेस्ट होऊन जाईल कॉम्बिनेशन जर बघायला गेलं तर। आता त्यातलं दुसरं भांडं जे आहे जे पॅन स्वरूपात आहे, याच्यामध्ये लपतपसुद्धा भाजी बनवू शकतो किंवा सुकी बनवू शकतो, छान आहेत, मला तरी बरी वाटली भांडी ही। याच्यामध्ये ना आता जिरं नाही, कुठला मसाला नाही, काही नाही आहे, त्यामुळे मी हिरवी मिरची फक्त घातलेली आहे, बटाटा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट जे आहे तर हलकंसं भरडं याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। काही ठिकाणी उपवासाला ना कोथिंबीर घालतात, जिरं घालतात, कोणाकोणाच्यात घालतात, कारण जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये कधी खिचडी खाचाल ना तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये ना कोथिंबीर घातली जाते, जिरं घातलं जातं।
चिला जो बनवत आहे ना त्याच्यामध्ये आधी पीठ भिजवून घेतलं, त्याच्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे, चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि बस छोटे छोटे आपण जशा पोळ्या बनवतो. आता हे थोडंसं पातळ झालं आहे, अजून थोडंसं मी पीठ जे आहे ते मिक्स केलं, बॅटर व्यवस्थित बनवलं, भाजी झालेली आहे तयार. पण एक इथं प्रॉब्लेम झाला माझा की चिला मी टाकला तव्यावर पण तोपर्यंत माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मग त्यामुळे तुम्हाला पुढची क्लिप जी आहे ती भगर आणि ती शेअर नाही करू शकले. पण असं तवा आहे माझ्याकडे, आता इथून पुढे मी शेअर करेन. अजून एक कमेंट होती, काल तू गाडी घेऊन जायचं होतं तू शिवानी दोघी पण, तर शिवानीची गाडी जी आहे ती पोरांनी पाडून ठेवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवानीला घरात कडी घातली आणि लपाछपी खेळायला गेलेले आहेत आणि गाडी पाडून ठेवलेली आहे. थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे तिला, त्यामुळे म्हटलं नको, ती गाडी पण नको, काहीच नको, आपण चालत गेलेलं बरं, तेवढाच थोडाफार व्यायाम होतील. येताना मात्र थोडंसं ओझं होतं, त्यामुळे मग आम्हाला सागर न्यायला आलेला होता. असो आपलं जे काय आहे उपवासाचं तयार झालेलं आहे. हलवा, बटाटा, पुरी, चिला आणि भगर. हे देऊन जा, आरवाईशीला देऊन जा. चला किती वाजलेले आहेत, 9:30 वाजून गेलेले आहेत, 9:45 5 मिनिटं कमी आहेत. आता माझं झाले शेरूची एक भाकरी केलेली आहे. चला, सकाळी फक्त खिचडी केली होती म्हणून केले. शेरूला घातलं ना मग जेवायला रिकामं. आता काही गोष्टी आहेत आवरायच्या. किचन बघा, थोडंफार आपण अशा रेसिपी बनवतो, थोडा राडा होतोच. नैवेद्य दाखवला ना पिल्या, नैवेद्य दाखवलेला आहे. इथून पुढं आम्हाला भाजी नीट करायची आहे आणि जे आपले बॉक्स कंटेनर आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. त्याच्यानंतर किचन ओटा उरकायचा आहे, भांडी आहेत. मला कमेंट असतात दुपारी तू झोपते का, तर कसं झोपेल मला सांगा, सकाळची कामं होतात. 12च्या पुढं मी एडिटिंगला बसते. 12 ते जवळजवळ 3:30-1 पर्यंत माझं एडिटिंगच असतं, माझं यूट्यूबचं काम. दिसायला तुम्हाला जो व्हिडिओ येतो एक 10 ते 15 मिनिटाचा असतो, पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जसा व्हिडिओ असेल त्याच्यानुसार त्याचं ते काम असतं. असं नाही की बाबा त्याला मेहनत कमी आहे, नाही. काही व्हिडिओ जे रुटीनचे व्हिडिओ असतात ना त्याला खूप मेहनत आहे आणि नुसतं बडा जे केलेलं असतात ना व्हिडिओ, नुसतं एका जागेला बसलेला आहे आणि बोललेला आहे, त्या व्हिडिओला एडिटिंग काहीही लागत नाही, अजिबात एडिटिंग लागत नाही. पण जे रुटीनचे व्लॉग असतात ना त्याला एडिटिंगला 3 ते 3.5 तास लागतो. 3:30-4 वाजतात तुम्हाला व्हिडिओ येईपर्यंत. तेवढा वेळ पूर्णपणे मी युट्यूबला देते आणि 4 वाजल्यानंतर पुढं मग उरलेली काही कामं घरातली, पुन्हा आणि संध्याकाळचं रुटीन सुरू झालं, पुन्हा त्याच्यानंतर मग कमेंटचा रिप्लाय, मग यांचे अभ्यास. 11 वाजलेत. आरूला आणि चिवला म्हणलं थोडंसं बसा, भाजी नीट करू लागा. पालेभाज्या ज्या असतात ना त्या खरंच नको वाटतात. खूप वेळ खातं म्हणजे पालेभाज्यासनी, त्या व्यवस्थित नीट करा, ते सगळं हे करा, अजून स्टोअर करून ठेवायचं ते वेगळंच आहे. पण पालेभाजीच तर झालं, 2-4 टायमाचं तर टेन्शन नाही आहे भाजीचं. हा जा बाबा, एवढं सगळं आवरण मग जा झोपायला. भांडी जर उरकून घेऊन किचन उरकून घेते. सागरना लाकड घेऊन आलेला होता, कारण मुलांची खूप इच्छा होती की आम्हाला चुलीवरचं जेवण खायचं आहे. मग त्याच्यासाठी आता लाकडं तर लागणारच होती. मग विकतची जी लाकडं आहेत ना ती आणलेली आहेत, त्याने जी खडखडीत एकदम वाळलेली असतात. आता बघूया कधी चूल पेटेल तेव्हा पेटेल. थोडं वातावरण जे आहे ते पावसाचं आहे, त्यामुळे म्हणजे जरी लाकडं असली तरी काही होत नाही. हा दिवस आहे दुसरा दिवस, गुरुवारचा दिवस, आणि या दिवशी ना बारस सोडण्यासाठी भाजी चपाती आणि सोबतच मी ठरलेलं होतं की आता सगळ्या फळभाज्या आहेत माझ्याकडे, तर पावभाजी बनवावी जेणेकरून सकाळी डबा पण होईल आणि मुलं पण उपवास वगैरे सोडून जातील. पण पाव नव्हते, पावाच्या जागी मी चपाती ठेवलेली होती. दुधी भोपळा जो होता ना त्याची छान अशी भाजी बनवून घेतलेली होती, जेणेकरून भाजी चपाती आणि नाश्ता. पावभाजी म्हणले की मुलं मग दिवसातून 2 वेळा असू दे 3 वेळा असू दे खातातच, आपली तर खातातच. म्हणून मग विचार केला की खाऊन पण जातील, थोडंसं नाश्ता पण घेऊन जातील. आता जसं स्कूलचं कंपल्सरी झालेलं आहे की बाबा नाश्त्याचं पण डबा पाहिजे, चपाती भाजी पण पाहिजे, त्या हिशोबानं याच्यामध्ये मी कुठंही पाणी घातलं नाही. ऑलरेडी भोपळा हा पानसट असतो त्यामुळे त्याला थोडं कमी पाणी सुटतं. नुसतं मीठ घातलेलं आहे आणि बस त्याच्यावरती वाफवून घेतलेलं आहे, जेणेकरून भाकरी असू दे भाजी असू दे. आणि वरनं हिरवी मिरची टाकल्यामुळे थोडासा झणझणीतपणा आहे ना तो चांगल्या पद्धतीने आलेला आहे. आता घेतलेलं आहे जेवढं काही माझ्याकडे फळभाज्या होत्या तेवढ्या सगळ्या घेतल्या. ऑलरेडी बऱ्यापैकी मी स्वच्छ केलेल्या असतात, निवडून ठेवलेल्या असतात, त्यामुळे मला अजिबात वेळ लागला नाही. जेवढं आहे तेवढं थोडंसं कटिंग करून घेतलं. सुरुवातीला बटर टाकलेलं आहे, हलकंसं जिरं टाकायचं आणि जे काय मसाले आपले आहेत थोडे थोडे सगळे, धना पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीर लाल मिर्च पावडर, घरचं काळं तिखट थोडं थोडं घातलं. शिमला मिरची घेतलेली आहे 1,
गाजर अर्ध घेतलेला आहे, बटाटा एक घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे आणि सोबतच वटाणा. एवढं साहित्य मी याच्यामध्ये वापरलेलं आहे. फ्रोझन मटार जे आहे ते वापरलेलं आहे. आणि बस ह्या बटरमध्ये व्यवस्थित मी भाजून घेतलं, थोडंसं मीठ टाकलं, एक 5 मिनटं झाकण ठेवलं, अंगचं थोडंसं पाणी सुटू दिलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी गरम पाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे. आता कुकरच्या कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या दिल्या तर खूप छान आणि खूप मस्त भाजी शिजून होते. तोपर्यंत कढई जी आहे ना ती कढईमध्ये बटर टाकलेलं आहे, हलकंसं जिरं टाकलेलं आहे आणि कांदा व्यवस्थित मी भाजून घेणार आहे. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर पुन्हा उरलेले थोडे थोडे मसाले, मी याच्यामध्ये कुठलाही पावभाजी मसाला वगैरे वापरलेला नाही. घरगुतीसुद्धा आपण पावभाजी मसाला करू शकतो. माझे मसाले जेव्हा मी शेअर करेन ना त्याच्यामध्ये बरेचसे आहेत. माझे जुने व्हिडिओ जर बघितले तर त्याच्यामध्ये मी खूप सारे मसाले जे आहेत ते शेअर केलेले आहेत, जे आपण घरगुती बनवू शकतो, अजिबात खराब होत नाहीत आणि क्वांटिटी जी आहे ना कमी ह्याच्यामध्ये जास्त होते. म्हणजे आपण विकत आणतो ना त्याच्यापेक्षा घरात मग गरम मसाला असू दे किंवा गोडा असू दे किंवा काळा असू दे, सगळे आपण मसाले बनवू शकतो. आता व्यवस्थित कांदा जो आहे तो पाणी टाकून मी शिजवून घेतलेला आहे. कुकर थंड करून घेतला. जेवढ्या काय भाज्या होत्या त्या मॅश केल्या. 3-4 शिट्ट्या दिल्यानंतर एकदम भाजी गरगरीत शिजली जाते आणि ही याच्यामध्ये ॲड केलेली आहे. एक सकाळची खूप घाई होती, म्हणजे कसं की मला 8:30 पर्यंत डबा भरायचा होता, पोरं खाऊ घालायची होती. त्या हिशोबानं 7:15ला तर माझं हे सगळं तयार झालेलं होतं. पूर्ण जो स्वयंपाक होता तो. याच्यामध्ये हलकंसं पाणी घातलेलं आहे, पुन्हा थोडंसं वरून बटर आणि राहिलेलं उरलं जे मीठ आहे ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. खूप छान आणि खूप चवीला, अगदी घाई गडबड असू दे पण आपली जर पूर्वतयारी असेल ना तर आपली पावभाजी जी आहे ती खूप कमी वेळेत होते. आणि आपण सगळ्या भाज्या आणायच्या, मग त्या निवडायच्या, मग थोडंसं ते किचकट वाटतं की सगळ्या भाज्या ही कराव्या लागतात एका जागी. शिमला मिरची काही जण काय करतात ना की जेव्हा कांदा भाजतो ना त्याच्याबरोबर घेतात, पण मी कुकरला सगळं ॲड केलेलं होतं. तसं केलं तरी पण छान होतं, असं केलं तरी पण छान होतं. ज्याची त्याची आवड जी आहे ती वेगवेगळी असू शकते. बरं आईसो बॅग आण रे आर्यन दादाच्यातली. स्वयंपाक जेव्हा होतो ना तेव्हा मी काय करत असते की जेवढं काही राहिलेलं असतं उरलेलं म्हणजे डबे वगैरे भरून, तर ते सगळं जेवण जे आहे ते मी काढते, जेणेकरून कसं की बघा ती भांडं पण रिकाम होते आणि छान वाटतं काढल्यानंतर. पण ते गरम कसं करते तर एअर फ्रायर आहे, त्याच्या आधी आपला ओव्हन होता त्याच्यामध्ये गरम करत होते. कुठलंही भांडं चालतं. मला अशा कमेंट असतात की बेस्ट कुठलं, एअर फ्रायर बेस्ट का जे आपलं ओव्हन आहे. मी सांगेन एअर फ्रायर बेस्ट. कुठलंही भांडं ठेवा चालतं. जेवढे पैसे आपण ओव्हनला देतो ना त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये ना एअर फ्रायर येतं. त्यामुळे मी तर तुम्हाला सल्ला देण्याचं काम केलेलं आहे की एअर फ्रायर बेस्ट असो. जे आता मी साईचं दही लावते तूप काढण्यासाठी ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी मी आधी पण टाकलेलं होतं दही आणि पुन्हा आता 1-2 दिवसात करणार आहे म्हणून आणि थोडंसं दही मी ॲड करून हलवून ठेवलेलं आहे. तुम्ही जशा मला कमेंट केलेलं होते की ताई दही लावण्यासाठी असं असं कर, तशा त्या कमेंट आलेल्यानुसार मी दही लावते ना तर एकदम छान मस्त दही लागलं जातं. सुरुवातीला सगळ्या भांड्याला मी दही लावून घेते फेटून, कोमट जे दूध असतं ते ॲड करते आणि पुन्हा थोडंसं अजून विरजण जे आहे ते वरचं आपलं घालते. माझं मोडलेलं होतं विरजण, पुन्हा मी पॅकेट आणून लावलेलं आहे. ही जी क्लिप आहे ना ही क्लिप एकादशी दिवशीच्या आदल्या दिवशीची आहे. एकादशी दिवशी आरू आणि चिवला बोलवलेला होता आवरून आणि यांना आदल्या दिवशी, आणि एकादश ज्या दिवशी होती त्या दिवशी यांना सुट्टी होती. माझा टेक्निकल इश्यू आलेला होता थोडासा या क्लिपला, तो सॉल्व्ह केला आणि मग थोडंसं लेट शेअर करते. आत्यांनो गाणी वगैरे काय नाही उरलेला मेकअप करून आलेले आहेत पोरं, बघू. वाव छान लागले. आणि गळ्यात काय घातलं नाही? गळ्यात एक माळ घालायला सांग की मम्मीला. हा नाही आहे माळ, तसं रेग्युलर माळा असते ते घे आणायच्या ग त्या 2. छान छान. टाळ कुठे आहे? विकत घ्यायचं एक आहे की माझ्याकडं. टाळ वाजवायचं कसं वाजवायचं? टाळ कसं वाजवते? सागराला पप्पाला पळा. तर चला ताईनो, थोडा रिमिक्स आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर जाता जाता लाईक जरूर करा. मी या व्हिडिओचा इथं सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.